हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहतोय क्षमता, परवानगी किंवा नैतिक जबाबदारी, कंपल्सरी ऍक्टिव्हिटी हे सगळं बोलताना आपण कशी वाक्य बनवायची इंग्लिशमध्ये ते आपण पाहूया. मॉडल ऑक्झिलियरी मी हेडिंग दिलंय. मॉडल ऑक्झिलियरीज म्हणजेच सहाय्यक किंवा सहाय्यकारी क्रियापद जी अतिशय उपयोगी असतात. जितके 12 काळ महत्वाचे आहेत तितकेच मॉडल ऑक्झिलियरी सुद्धा अतिशय उपयोगी आहेत. कारण त्यातून आपण बऱ्याच गोष्टी, परवानगी आपण मागू शकतो त्यावेळेला ती वापरतो, क्षमता सांगताना आपण वापरतो, असं बऱ्याच गोष्टी आहेत. तर आज आपण त्या पूर्ण पाहणार आहोत. माझं नाव विनया टेंबे. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड फ्री इंग्लिश. आणि मी सुरुवात करते. पहिलं वाक्य, ही कॅन स्विम व्हेरी वेल. ही कॅन स्विम व्हेरी वेल. ही म्हणजे तो, कॅन म्हणजे क्षमता दाखवणारं सहाय्यक क्रियापद, स्विम म्हणजे पोहणे, व्हेरी वेल अतिशय चांगलं. तो अतिशय चांगला पोहू शकतो किंवा त्याला अतिशय चांगलं पोहता येतं. हा म्हणजे आपल्याला क्षमता दिसते, त्याला ॲबिलिटी म्हणतात इंग्लिशमध्ये. ॲबिलिटीचा अर्थ क्षमता दिसते आपल्याला त्यावेळेला. दुसरं वाक्य पाहूया. यू कॅन गो. यू कॅन गो. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, कॅन म्हणजे परत ते सहाय्यक क्रियापद आहे आणि गो म्हणजे जाणे. यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही गेला तरी चालेल असंही म्हणू शकतो. तिथे परमिशन म्हणजे परवानगी दिल्यासारखं आपल्याला कॅन वापरता येतं. आणखीन पुढचं बघूया. आय कुड सॉल्व द सम. आय कुड सॉल्व द सम. आय कुड हे झालं सहाय्यक क्रियापद, सॉल्व म्हणजे सोडवणे, सम म्हणजे गणित. मी गणित सोडवू शकले, मला गणित सोडवता आलं, मी गणित सोडवू शकलो. म्हणजेच क्षमताच आहे, पण ती भूतकाळातली क्षमता आपण कुडने दाखवतो. कॅनचा भूतकाळ कुड, म्हणून क्षमता भूतकाळात जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण कुड वापरायचं. नेक्स्ट वन, कुड आय अकंपनी यू. कुड आय अकंपनी यू. कुडने सुरुवात केली सहाय्यक क्रियापदाने, कारण तो प्रश्न आहे. आय म्हणजे मी हा सब्जेक्ट मध्ये घेतला. अकंपनी, अकंपनी म्हणजे एखाद्या बरोबर जाणं. यू म्हणजे तुझ्या किंवा तुमच्या बरोबर. कुड आय अकंपनी यू, मी तुमच्या बरोबर येऊ शकते का, मी तुमच्या बरोबर येऊ शकतो का. तिथे आपण कसं केलं, पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती करताना आपण कुडने सुरुवात करून प्रश्न विचारला. त्याच्या पुढे यू मे कम इन. यू मे कम इन, तू आत येऊ शकतोस किंवा तुम्ही आत येऊ शकता. इन म्हटलंय म्हणून आपण आत म्हणतोय मराठीत. आणि मे हे आपलं ऑक्झिलियरी वर्ब, सहाय्यक क्रियापद आहे. ते कधी वापरलं आता आपण, परमिशन घेण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी मेचा उपयोग केला. पुढे इट मे स्नो नाऊ. इट मे स्नो नाऊ. इट ने सुरुवात केलं कारण तिथे प्रॉपर करता नाहीये. स्नो म्हणजे बर्फ पडणं, क्रियापद म्हणून आलं. नाऊ म्हणजे आता. आता बर्फ पडण्याची शक्यता आहे. जेव्हा शक्यता आहे, पॉसिबिलिटी असं आपल्याला बोलायचं असेल, पॉसिबिलिटी म्हणजे अमुक अमुक होण्याची शक्यता आहे, संभाव्यता, तेव्हा आपण मे वापरू शकतो. त्याच्या पुढचं इट माइट रेन. इट माइट रेन. परत इथे इट सब्जेक्टच्या जागी आलं, माइट हे आपण ऑक्झिलियरी वर्ब वापरलं. रेन म्हणजे पाऊस पडणे, क्रियापद आहे. ओके, मग इट माइट रेन याचा अर्थ पाऊस पडण्याची शक्यता आहे, संभाव्यता आहे, संभव आहे. परत इथे पण पॉसिबिलिटीज वापरली, पण ती स्मॉल पॉसिबिलिटी. स्मॉलचा अर्थ जेव्हा पॉसिबिलिटी, जेव्हा शक्यता कमी असते त्यावेळेला आपण माइट हे ऑक्झिलियरी वर्ब म्हणून वापरतो. नेक्स्ट वन नाऊ, यू मस्ट ओबे युअर टीचर्स. यू मस्ट ओबे युअर टीचर्स. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, मस्ट ऑक्झिलियरी वर्ब, ओबे म्हणजे आज्ञा पाळणं, युअर टीचर्स तुमचे शिक्षक. तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या आज्ञा पाळायला हव्यात, तुम्ही तुमच्या शिक्षकांचं ऐकायला हवं किंवा तू तुझ्या शिक्षकांचं ऐकायला हवंस. कंपल्सरी ऐकायला हवंस. जेव्हा कंपल्सरी असतं, ऑब्लिगेशन असतं, बंधनकारक गोष्ट असते, तेव्हा आपण मस्ट वापरतो. बंधन असतं, कंपल्सरी असतं, तेव्हा मस्ट. पुढे वी शल बिगिन नाऊ. वी शल बिगिन नाऊ. वी म्हणजे आम्ही, करता झाला. शल हे इथे ऑक्झिलियरी वर्ब म्हणून आलेलं आहे. बिगिन म्हणजे सुरुवात करणे, नाऊ म्हणजे आता. फक्त शलने इथे सजेशन म्हणजे सुचवलंय आपण काहीतरी, सूचना देणं किंवा सुचवणं. वी शल बिगिन नाऊ, आता आपण सुरुवात करूया. करूया सुचवतोय, तेव्हा आपण शल ऑक्झिलियरी वर्ब म्हणून आपण वापरतो. आता मी ऑक्झिलियरी वर्ब एवढं का सांगते, कारण शल हे युजली फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा असतं, पण टेन्सेस आणि ऑक्झिलियरी वर्ब्स हे दोन वेगळे प्रकार आहेत. आणि त्यामुळे टेन्सेस जितक्या प्रकारे आपण वापरतो, जितक्या वेळेला आपण वापरतो सर्रास, तितक्याच सर्रास आपण हे सुद्धा वापरत असतो. बोलताना मराठीतून इंग्लिशमध्ये बोलतानाही तितक्याच सर्रासपणे ही सगळी क्रियापदं वापरली जातात. पाहूया पुढे. यू शुड बिहेव पोलाइटली. यू शुड बिहेव पोलाइटली.
यू म्हणजे तू किंवा तुम्ही, शुड हे झालं ऑक्झिलियरी वर्ब, बिहेव क्रियापदे म्हणजे वागणे, पोलाइटली नम्रपणे, तू नम्रपणे वागायला हवंस किंवा तुम्ही नम्रपणे वागायला हवं. आता इथे मात्र मस्ट सारखं ते कंपल्सरी नाहीये, पण नैतिक दृष्ट्या तुम्ही असं असं करायला हवं असं आपण बोलतो, सल्ला देतो, ऍडवाइस, किंवा सजेशन सूचना देतो, सुचवतो, पण कंपल्सरी नाही, तेव्हा आपण शुड वापरतो. नेक्स्ट नाऊ आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू करता झाला आय, विल ऑक्झिलियरी वर्ब म्हणून परत वापरलं, हेल्प हे आपलं मुख्य क्रियापद, यू तू किंवा तुम्ही. आय विल हेल्प यू मी तुला मदत करेन किंवा मी तुम्हाला मदत करेन. करेन हा तिथे फ्युचर टेन्स, फ्युचर ऍक्शन भविष्यकालीन क्रिया दिसते, आणि विलिंगनेस माझी मदत करण्याची तयारी पण दिसते. विलिंगनेस एखादी गोष्ट करण्याची तयारी असणं, ते पण आपण विल मधून दाखवतो ऑक्झिलियरी वर्ब म्हणून. नेक्स्ट वन आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी. आय वुड लाईक अ कप ऑफ कॉफी. आता इथे वुड हे ऑक्झिलियरी वर्ब आलं आणि लाईक हे मूळ क्रियापद, मुख्य क्रियापद म्हणून आलं. आय वुड लाईक मला आवडेल, अ कप ऑफ कॉफी एक कप कॉफी मला घ्यायला आवडेल, किंवा एक कप कॉफी मला चालेल, एक कप कॉफी मला हवी आहे. हे सगळा अर्थ मराठीतला इंग्लिशच वाक्य. आणि पोलाइट रिक्वेस्ट, पोलाइट म्हणजे नम्र, रिक्वेस्ट म्हणजे विनंती, नम्र विनंती आपण वुड हे क्रियापद वापरून करतो. त्याच्या पुढे ही वुड प्रिफर टी टू कॉफी. ही वुड प्रिफर टी टू कॉफी. आता ही हा झाला सब्जेक्ट म्हणजे करता, वुड हे परत ऑक्झिलियरी वर्ब वापरलं, प्रिफर हे आपलं मुख्य क्रियापद, प्राधान्य देणं. हा ही वुड प्रिफर टी टू कॉफी. टी टू कॉफी, टी हा पहिला आला म्हणजे चहा आवडेल, टू कॉफी कॉफीपेक्षा, त्याला कॉफीपेक्षा चहा जास्त आवडेल, तो कॉफीपेक्षा चहाला जास्त प्राधान्य देईल, असं म्हणताना आपण वुड वापरतो. प्रेफरन्स प्राधान्य दाखवताना सुद्धा वुड हे ऑक्झिलियरी वर्ब वापरलं जातं. अशी ही कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शल, शुड, विल, वुड ही क्रियापदं आपण ऑक्झिलियरी वर्ब म्हणून वापरतो, ज्यांचा खरंच खूप खूप उपयोग आपण ऍक्च्युअल बोलताना करत असतो, म्हणून ती छान माहिती असायला हवी. आणि आता अजून एक महत्वाची गोष्ट, ही, शी, इट, दे जे आय हा पहिला मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे तो किंवा ती किंवा ते एक वचन, दे अनेक वचनी, ते किंवा त्या किंवा ती, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, आणि यू म्हणजे तू किंवा तुम्ही, या सगळ्यांसाठी इथे मध्ये जी आहेत वापरलेली त्यात काहीही बदल होत नाही. म्हणजे कर्ता म्हणून यातलं काहीही जरी आलं आणि त्या सर्वनामांच्या ऐवजी कुठचंही नाम जरी आलं तरी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे, तर हे जे आहेत कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शल, शुड, विल, वुड यांच्यात बदल होणार नाहीये, ते सेम राहणार आहे जेव्हा ती ऑक्झिलियरी वर्ब म्हणून वापरली जातील. आणि रचना आपण कशी करतो ह्या वाक्यांची, एकतर ती विधानार्थी वाक्य आहेत म्हणजे सरळ वाक्य आहेत. पहिला घेतो आपण करता, सब्जेक्ट, हे सगळे जे आहेत आय, ही, शी, दे, वी, यू हे सगळे झाले सब्जेक्ट म्हणजे करता, प्लस ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद, प्रत्येक ठिकाणी आता जे मी म्हटलं ते कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, विल, वुड, शल, शुड ऑक्झिलियरी वर्ब येतं. त्याच्या पुढे प्लस V1 मुख्य क्रियापद, मूळ क्रियापद, मेन वर्ब येतं, आणि मग पुढे अजून काय बोलायचं असेल ते जोडायचंय. अशी ही बेसिक रचना झाली या सगळ्या वाक्यांची. असाच अजून एक व्हिडिओ पण मी केलेला आहे ज्याच्यात सेमी ऑक्झिलियरी वर्ब्स, आताही आपण बघतोय ही मॉडल ऑक्झिलियरी बघतोय, अशीच एक सेमी ऑक्झिलियरी वर्ब्स म्हणून सुद्धा असतात, सहाय्यक क्रियापदच असतात पण त्यांना इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल नाव आहे सेमी ऑक्झिलियरी वर्ब्स, ती सुद्धा बघणार आहोत. तो व्हिडिओ सुद्धा निश्चित पहा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर सुद्धा करा, भरपूर उपयोगाचा व्हिडिओ आहे, आणि सबस्क्राईब करा माझे चॅनल. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.